अहिल्यानगरमध्ये नगरपालिकेत रंगणार पॉवर गेम। नगराध्यक्ष एकाचा बहुमत दुसऱ्याच पक्षांचे अविश्वास ठरावाचे दबाव तंत्र दिसणार। अहिल्यानगरमध्ये अनेक पालिकेत नगराध्यक्ष एकाचा बहुमत दुसऱ्याच पक्षांचे असे वातावरण निर्माण झाले आहे। नगर परिषद नगरपंचायत निवडणुकीत अध्यक्ष थेट जनतेमधून निवडला गेला असला तरी उपाध्यक्ष, स्वीकृत सदस्य व विषय समिती सदस्यांची निवड सभागृहात होणार आहे। अशा वेळी नगराध्यक्ष एका पक्षाचा व बहुमत दुसऱ्या पक्षाचे असल्यास सभागृहात 5 वर्ष संघर्ष व पेच प्रसंग उभा ठाकणार आहे। जिल्ह्यात शेवगाव नगर परिषद व नेवासा नगरपंचायतीमध्ये नगराध्यक्षपद शिंदे सेनेला तर बहुमत इतर पक्षाला मिळाले आहे। त्यामुळे अनेक पेच प्रसंग निर्माण होणार आहेत। सभागृहात बहुमत नसल्यास नगराध्यक्ष व सदस्यांमध्ये कायम संघर्ष राहण्याची शक्यता आहे। समसमान मते व पालिकेच्या पहिल्या सभेत उपाध्यक्ष निवडले जातील। त्यानंतरच्या नगराध्यक्षाच्या सूचनेनुसार विविध समित्यांचे सभापती व सदस्य निवडले जातील। यामध्ये नगराध्यक्षांचे बहुमत नसल्यास समित्यांमध्ये विरोधकांचे वर्चस्व राहणार आहे। दरम्यान सभागृहात अविश्वास प्रस्ताव पारित झाल्यास पुन्हा नगराध्यक्ष पदासाठी निवडणूक होईल। तोवर या पदाचा प्रभार हा उपाध्यक्षांकडे राहणार आहे। अविश्वास प्रस्ताव पहिली 2 वर्षे आणता येत नाही अशी देखील तरतूद आहे। त्यामुळे आगामी काळात अहिल्यानगरमध्ये विविध राजकीय नाट्य पाहावयास मिळतील।